ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा आपला चॅनल कोण आहे? भैरवनाथ चॅनल. मग आपल्याला मोठे की कोणाची करायची? भैरवनाथाची. आणि भैरवनाथाचा चॅनल बनवण्याचा उद्देश काय आहे? जसा साईबाबाचा प्रचार झाला, तिरुपती बालाजीचा प्रचार झाला, शेगावचा प्रचार झाला, असा प्रचार या भैरवनाथाचा व्हावा. आणि या भैरवनाथ कोण आहे? आपलं कुळदैवत आहे. आणि या कुळदैवत आहे. आणि याचा प्रचार झाल्यानंतर ह्या डोंगराळ भागामध्ये जे आदिवासी लोक राहतात, गोरगरीब लोक राहतात, कंदमुळे खातात आणि त्यांना रोजगार मिळेल. आणि त्यांना काही काम नसल्यामुळं ते काय करतात? चोऱ्या करतात, दारू विकतात. आणि असे चोऱ्या विकू नये, चोऱ्या करू नये, दारू विकू नये, लांब लांब मजुरीला जावं लागतं. म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून हा चॅनलचा उद्देश आहे. आणि याचा प्रचार झाल्यानंतर हा जो भैरवनाथ आहे, हा जर आपल्याला त्याची सेवा केली, हा शंकर आहे, तुमच्या घरात समृद्धी नांदल, सुख नांदल. हा नवसाला पावणारा भैरव आहे. तर कृपा करून याचं तुम्ही या आणि दुसऱ्या माणसाला महत्त्व सांगा. हे जे देवस्थान आहे, हे देवस्थानाचं महत्त्व असं आहे, म्हणजे जो भैरोबा जो आहे ना, हाच आहे. जागी जागी भैरोबा हाच आहे. पण हा ज्या वेळेला ब्रह्मदेवाचं शिरवल्यानंतर बगलात घेऊन तो जागोजागी गेला. जागोजागी गेल्यानंतर त्याने मुक्काम केला. ती त्याच्या पादुका आहे. काशीला गेला, मुक्त झाला, पाताळात गेला, जोगेश्वरी आणली. आणि खंडेरावांना भैरवांना दोघांनी शिवमल्हार रूप घेतलं आणि मणिमल्ले दैत्य मारले. आणि हा आपल्या देवाऱ्यात बसल्यानंतर लोकांच्या उद्धाराकरता गाईच्या खोरातून खेडभैरव मोराच्या डोंगराच्या पायथ्याला तिथं तो प्रगट झाला. आणि मग हा प्रगट झाल्यानंतर हा लोकांच्या नवसाला पावतो. आज मी भैरवनाथ मंदिरापाशी बसतोय आणि तिथं लोकांच्या समस्या सोडवतोय आणि माहिती त्याची सांगतोय. तर लोकांचे लग्न होतात, कोणाचे कोर्ट कचेरीचं कामं होतं, शिक्षणाचा प्रश्न उरतो, घरातले आजार जातात. आणि असा नवसाला पावणारा त्याच्या डोक्यावरती एक निरगुडीच्या झाडाची गुढी ठेवली जाते, उजवा डावा पाठीपोटी. आणि आज लोक येतात. तर तुमचं जे कुळदैवत आहे, तुमचं जे हेच आहे खंडेराव, हे इथं भेटायला आणा. तो ज्या वेळेला तुम्ही इथं भेटाल, जेजूरला न्याल, तुळजापूरला न्याल, तर तुमच्या घरात त्याचा पावर वाढेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. म्हणून तुमचे जे दैवत आहे तिथे भेटायला आणा. बघा साईबाबा, पुरातन वेळेला साईबाबा इथं आला होता शंकराला भेटायला. तो शंकराचा अवतार आहे. आणि मग त्यांनी लोकांना सांगितलं तिथं धुनी पेटवा, धुनी विजून देऊ नका. तो लोकांनी काय ऐकलं नाही, त्याला इथून उचकून दिलं आणि तिथे ते गेला. म्हणजे या जागेला साईबाबाचे पाय लागलेले. तर कृपा करून साईबाबाचे जे प्रेमी असतील तर तुम्ही तुमच्या त्या ज्या दिंड्या जातात पिंपळगाव मोर मार्गे, तर त्या दिंड्या जर इथं फिरल्या आणि त्यांनी जर भैरवाचं दर्शन घेतलं तर अर्ध दर्शन त्यांना कोणाचं होणार आहे? साईबाबाचं. म्हणून तुम्ही त्या दिंड्यावाल्यांना समज द्या, त्यांना सांगा तर तुम्ही इथं या आणि तुम्ही भेटा. आणि इथं हे दर्शन झाल्यानंतर पुढचं तुम्हाला टाकेज आहे आणि टाकेजवरून तुम्ही लगेच पांडुरीला जाऊ शकता. म्हणजे काहीच फरक नाही. फक्त पिंपळगावचं दर्शन घ्यायचं, भैरवाचं घ्यायचं, टाकेचं घ्यायचं आणि तुम्ही पांडुरीला जाऊ शकता. म्हणजे रूट एकदम सोपा आहे. तर कृपा करून साई भक्तांनी हा जो रूट आहे हा जर एकदा सुरू केला तर पुढचे लोक येतील. जगाचा नियम काय आहे? बहुजनगत पंथ आहे. बघा आज किराणा दुकानात, भाजीवाल्यात, हॉटेलामध्ये जिकडे जास्त लोक जातात, देवस्थानात जातात, तिथं लोक जातात. जास्त लोक जिकडे दिसतील तिथे लोकांना काय वाटतं? हे खूप चांगलं आहे. म्हणून ही कृपा करून ही गर्दी करा, पर्यटन करा, लोकांना रोजगार मिळेल, तुमची समृद्धी होईल. अशा भैरवनाथाचा तुम्ही जर प्रचार केला तर तुमचं कल्याण होईल. तुम्हाला पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.